माता पार्वतीचे दोन प्रश्न. एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, बहुला त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा मिळते? दुसरा प्रश्न होता, कोणती स्त्री ससुराळात पाऊल ठेवताच गरिबी येते? भगवान शिव म्हणाले, पार्वती, तुझे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर बहू बनून आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कायमची सोडून ससुराळी जाते, तेव्हा त्या बहूसाठी तिचे सासरे सासूच माता पिता असतात. म्हणून प्रत्येक सास-सासरवाल्यांनी आपल्या बहूला आपल्या मुलीसारखे प्रेम द्यावे. पार्वती, आता मी तुला त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्या गोष्टीद्वारे सांगतो. त्यानंतर तू पूर्णपणे समाधानी होशील. पार्वती, एक गाव होते. त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. ती वृद्ध स्त्री खूप दुष्ट होती. तिचा एक मुलगा आणि एक बहू होती. बहू बिचारी खूप सीधी-साधी होती. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करणारी. मुलगा आईची प्रत्येक गोष्ट मानणारा होता. त्या गावात मुलाला काम मिळत नसे. गरिबीचे हाल होते. जमीनही इतकी नव्हती की त्यात काम करून अधिक धन कमवता येईल. गावात काम न मिळाल्याने तो दुसऱ्या गावात जायचा. तेथे चांगले काम मिळे, पण रोज घरी येण्यासाठी वेळ मिळत नसे. फक्त वर्षातून एकदा किंवा काही दिवसांसाठी सुट्टी मिळे. म्हणून तो दुसऱ्या नगरात जाऊन काम करायचा. पण त्याला आपल्या पत्नीचीही खूप चिंता राहे. जाण्यापूर्वी तो नेहमी आपल्या आईला म्हणे, आई, माझ्या पत्नीची काळजी घे, कारण मी रोज इथे येऊ शकत नाही. बेट्याचे ऐकून वृद्ध स्त्री म्हणे, हो बेटा, तू अजिबात चिंता करू नकोस. मी तुझ्या पत्नीची चांगली काळजी घेईन. तिला कोणताही त्रास होणार नाही. तू बेफिकीर होऊन दुसऱ्या गावात कामासाठी जा. आपल्या पत्नीची चिंता सोडून दे. तिला माझ्यावर सोपव. अशा प्रकारे वृद्ध स्त्री आपल्या बेट्याला खोटे दिलासा देऊन आणि कामासाठी घराबाहेर पाठवायची. मग बेटा गेल्यावर ती आपल्या बहूला खूप जास्त त्रास देई. असा वेळ हळूहळू जात होता. बहू सासूचे ताणेबाणे ऐकूनही गप्प राहे. सासू बहूला कितीही प्रताडित करो, पण बहू कधीही सासूला उलट काही बोलत नसे. कारण ती खूप संस्कारी होती आणि सासूला आपल्या आईसारखे प्रेम करत असे. एके दिवशी त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा सुट्टीवर आला आणि 2 दिवस घरात राहिला. पण त्याच्या पत्नीने सासूची कोणतीही तक्रार केली नाही. सुट्टी संपल्यानंतर जेव्हा तो पुन्हा कामासाठी जातो, तेव्हा जाण्यापूर्वी आपल्या आईला म्हणतो, आई, माझ्या पत्नीचा ख्याल ठेव. ही खूप चांगली आहे. तुला खूप प्रेम करते. बेट्याचे ऐकून वृद्ध स्त्री म्हणते, ठीक आहे बेटा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या बहूचा आधीही ख्याल ठेवत होतो आणि पुढेही ठेवेन. कारण ही तुझी पत्नी नव्हे तर माझी मुलगीही आहे. बेटा घर सोडून गेल्यावर आता वृद्ध स्त्रीचा राज होता. बहूला सांभाळायची ती कुठे? तिला जितके शक्य तितके सतवायला लागली. स्वतः पाय पसरून बसायची आणि बहूला घर शेताची सगळी कामे करायला लावायची. तिला सकाळी लवकर उठवायची. जेवण बनवणे, भांडी मांजणे, पाणी भरणे इत्यादी सगळी कामे करायला लावायची. मग कधी जंगलात लाकडे तोडायला पाठवायची, शेतात काम करायला पाठवायची. दिवसभर तिला कोल्हूच्या बैलासारखे परिश्रम करायला लावायची. थोडासा विश्राम करण्यासाठीही वेळ द्यायची नाही. वरती तिला व्यवस्थित जेवणही द्यायची नाही. बिचारी बहू हे सगळे कष्ट गप्प सहन करत राहे, पण सासूला कधीही उलट काही बोलत नसे. वृद्ध स्त्रीने सांगितलेले कोणतेही काम कधी नाही म्हणत नसे. सगळे काम सांगताच करून द्यायची. तरीही वृद्ध स्त्रीला आपल्या बहूवर दया येत, तिला दिवसरात्र त्रास द्यायची. आणि ती बहू आपल्या पतीला कधीही सांगत नसे की आमची सासू आम्हाला खूप त्रास देते. कारण तिला घरात कलह होऊ नये आणि दुसऱ्या गावात काम करणारा तिच्या पतीही चिंतेत ग्रस्त होऊ नये असे वाटे. अशा प्रकारे दिवस जात होते. एके दिवशी सासूला कळते की आमची बहू गर्भवती आहे. ती एकदम स्तब्ध होते आणि विचारते, कमावणारा माझा मुलगा एकटा आहे. वरती जर एक मूल आले तर खाणाऱ्यांचे एक तोंड आणखी वाढेल. वरती मुलाच्या जन्मानंतर तिची काळजी घेण्यासाठी बहू कोणतेही काम करणार नाही. मलाच सगळे काम करावे लागेल. ती बुढी आपल्या बहूबद्दल असेच विचारते. प्रत्येक सासूला हे हवे असते की आमच्या घरात लवकर किंवा मुलगी यावी. पण ती सासू अशी होती की तिला आपल्या बहूच्या कोठ्यातून कोणतीही संतान जन्म घ्यावी असे वाटत नसे. ती बुढी आपल्या बहूला आधीपेक्षा जास्त सतवायला लागली. तरीही बहू सगळे काम करत राहे आणि उलट उत्तर देत नसे. अशा प्रकारे काही महिने गेले. मग बहूचे 9 महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसूतीचा वेळ जवळ आला. तिच्या पोटात दुखू लागले. बहू प्रसववेदनेने व्याकुळ होऊन आपल्या सासूला म्हणाली, आईजी, वाटते माझ्या प्रसूतीचा वेळ जवळ आला आहे. यावर सासू म्हणाली, दाईंची काही गरज नाही. मी तुला एक निंबू देते. हा निंबू घे आणि दूर जंगलात जाऊन हा निंबू खा. तुला प्रसूती होईल. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव. जर तुझ्या कोठ्यातून मुलगा झाला तर त्याला घेऊन ये आणि जर तुझ्या कोठ्यातून मुलगी झाली तर घरी घेऊन येऊ नकोस.
भगवान शिव म्हणाले, पार्वती, बहू बिचारी वेदनेने तडफडत सासूने सांगितलेल्या रस्त्याने चालत निंबू घेऊन त्या जंगलात गेली. तिने निंबू खाताच काही क्षणात तिची प्रसूती झाली आणि तिने एक मुलगी जन्माला घातली. बहूने त्या मुलीचे मोठ्या प्रेमाने दुलार केले. तिला दूध पाजले. कारण मुलगी निंबू खाऊन जन्माला आली होती, म्हणून त्या बहूने आपल्या मुलीचे नाव निंबावली ठेवले. तिने त्या मुलीला झाडाच्या खोबणीत ठेवले आणि त्या झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना म्हणाली, जर मी माझी मुलगी घरी नेली तर माझ्या सासू माझ्यासोबत माझ्या मुलीलाही मारून टाकेल. म्हणून मी माझी मुलगी या खोबणीत तुमच्या विश्वासावर सोडून जात आहे. हे पक्षींनो, माझ्या मुलीची काळजी घ्या. भगवान शिव म्हणाले, पार्वती, इतके म्हणून ती बहू घरी परत आली. आता ती जशी घरात परत येते तशी वृद्ध स्त्री समजते की तिला मुलगी झाली आहे. कारण तिने आधीच सांगितले होते की मुलगा झाला तर घरी आणा, मुलगी झाली तर घरी आणू नका. आता बहू घाबरून त्या जंगलात सोडून आली आहे. अशा प्रकारे ती बहू आपल्या सासूला म्हणते, आई, मुलगी झाली म्हणून आणली नाही. मग बहूचे बोलणे ऐकून ती वृद्ध स्त्री एकदम ओरडायला आणि चिल्लायला लागली की माझी बहू आपल्या मुलाला खाते. माझी बहू मुला खाणारी डायन बनली आहे. त्या वृद्ध स्त्रीने बहूला इतका त्रास दिला जाऊ लागला, पण बहू आपल्या सासूची गोष्ट कानावरून जात सोडत असे आणि मनात मनात या गोष्टीत आहे की भगवानच्या कृपेने तिची मुलगी जिवंत आहे. आणि मग रोज ती बहू प्राण्यांना चरायला नेऊन जंगलात जाते आणि आपल्या मुलीला दूध पाजते. अशा प्रकारे काही दिवस गेले. त्या झाडाच्या खोबणीत निंबावली हळूहळू मोठी होऊ लागली. अशा प्रकारे 1 वर्ष गेले आणि त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा सुट्टी घेऊन घरी परत आला आणि जसा घरात प्रवेश करतो तशी बुढी आपल्या बेट्याला म्हणते, काय सांगू बेटा, तुझी पत्नी माणूस नाही तर डायन आहे. डायन जी जिवंत माणसाला खाते. तुला एक मुलगी झाली होती, पण तुझ्या बहूने तुझी मुलगी खाल्ली. बेटा आपल्या आईच्या स्वभावाशी चांगला परिचित होता. त्याला समजले की नक्की आईची काही साजिश आहे. आणि मग त्याने आपल्या पत्नीला त्या बेटी मुलीच्या गोष्टीबद्दल काहीही विचारले नाही आणि बहूनेही आपल्या पतीला सासूच्या वागण्याबद्दल काहीही सांगितले नाही. तिला घरात कोणत्याही प्रकारचा झगडा होऊ नये असे वाटे. भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता काही दिवस घरात राहून तो पुन्हा कामासाठी गर्भधारण करते आणि बहूद्ध स्त्रीला जेव्हा हे कळते की माझी बहू दुसऱ्यांदा गर्भवती झाली आहे, मग ती एकदम आगबबुला होते आणि आपल्या बहूला आधीपेक्षा जास्त सतवायला लागते. दुसऱ्यांदा जेव्हा 9 महिने पूर्ण होतात आणि बहूला प्रसववेदना सुरू होतात, तेव्हा ती सासूला आधीप्रमाणेच दाई बोलावण्यासाठी सांगते, पण यावेळीही बुढी दाई बोलावत नाही, पण एक मूठभर जिरा घेऊन आपल्या बहूच्या हातात देते आणि म्हणते, हा जिरा घेऊन त्या जंगलात जा आणि हा जिरा खा, तुला प्रसूती होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मुलगा झाला तर घेऊन ये आणि मुलगी झाली तर तिथेच फेकून ये. भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, अशा प्रकारे सासूच्या सांगण्यावर बहू एक सुनसान जंगलात जाते आणि तेथे जाऊन जिरा खाते. मग काही वेळात तिला प्रसूती होते आणि ती एक मुलगी जन्माला घालते आणि मुलगी जन्मताच ती बहू आपल्या मुलीला घेऊन येते. तिला दूध पाजते. कारण ती मुलगी जे खाऊन जन्माला आली होती, म्हणून आपल्या मुलीचे नाव जिरावंती ठेवते. आणि मग पहिल्या मुलीला जिथे ठेवले होते त्या खोबणीत जाऊन आपल्या दुसऱ्या मुलीलाही तिथे ठेवते आणि पक्ष्यांना तिची काळजी घेण्यास सांगून परत येते. भाऊ घरात पोहोचताच ती वृद्ध स्त्री आधीपेक्षा जास्त जोरजोरात ओरडते आणि गावकऱ्यांना सांगते की त्यांची बहू यावेळीही आपल्या मुलगी खाते. ही तर चुडेल आहे, पण यावेळीही बहू आपल्या सासूच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करते आणि गावकरीही त्या वृद्ध स्त्रीच्या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाहीत. भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, आता काही दिवसांनी 1 वर्ष आणखी संपते. तिचा मुलगा पुन्हा घरी परत येतो. मग बेटा घरी येताच ती बुढी आधीप्रमाणे आपल्या बेट्याजवळ बहूची तक्रार करते आणि बेट्याला म्हणते, बेटा, यावेळीही तुझ्या भाऊने एक मुलगी जन्माला घातली होती आणि तिचा जन्म होताच आपल्या मुलगी तिने खाल्ली. ही डायन आहे. खूप मोठी चुडेल आहे. अशा प्रकारे त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकून तिचा मुलगा गप्प राहतो आणि आपल्या आईला काहीही बोलत नाही आणि बहूलाही काहीही विचारत नाही. मग काही दिवस घरात राहून जेव्हा तो पुन्हा कामावर जातो, तेव्हा बहू तिसऱ्यांदा गर्भवती होते. यावेळीही आधीप्रमाणेच होते. यावेळी वृद्ध स्त्री बहूला एक आंबा देते आणि बहू आंबा घेऊन त्या जंगलात जाऊन खाते आणि आंबा खाताच ती एक मुलगी जन्माला घालते आणि तिला दूध पाजून तिचे नाव आमवंती ठेवते आणि तिलाही त्या खोबणीत ठेवते आणि पक्ष्यांना तिची काळजी घेण्यास सांगून परत आपल्या घरात येते. आता वृद्ध स्त्री गावच्या दरदारी फिरून बहूची तक्रार करते, पण बहू आपल्या सासूची एकही गोष्ट वाईट मानत नाही आणि सासूच्या द्वेषपूर्ण गोष्टी कानावरून सोडून देते. ती वृद्ध स्त्री गावोगावी ओरडते की आमच्या बेट्याची बहू डायन आहे.
तिने 3 मुली खाल्ल्या आहेत. ती वृद्ध स्त्री ज्या प्रकारे ओरडते तशी लोकांना आता वाटू लागते की खरोखरच तिची बहुमुला खाणारी डायन आहे. मग लोक घाबरून आपापली मुले घरात बंद करून ठेवतात. आता अशा प्रकारे हळूहळू ही बातमी चारो बाजूंना पसरली आणि त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा ज्या नगरात काम करत होता तेथेही ही बातमी पोहोचली. मग त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला ही बातमी ऐकून खूपच त्रास होतो आणि तो ताबडतोब मालकाकडून परवानगी घेऊन आपल्या गावी परत येतो. इकडे वृद्ध स्त्रीचा मुलगा गावात येतो आणि त्या राज्याच्या राजाच्या कानात ही बातमी पोहोचते. मग राजा सिपाही पाठवून वृद्ध स्त्रीला दरबारात बोलावतो आणि गोष्टीची चौकशी करतो. तेव्हा वृद्ध स्त्री मिरची मसाला लावून राजाला सांगते, "काय सांगू महाराज, माझी बहू खूप मोठी डायन आहे, मुला खाणारी चुडेल आहे. तिने माझ्या 3 नातवंडांना जिवंतच खाल्ले आहे." मग त्या बुढीचे बोलणे ऐकून राजा सिपाह्यांना आदेश देतो की चौराह्यावर एक सुली लावा आणि वृद्ध स्त्रीची बहू जिथे कुठे असेल तिला जाऊन घेऊन या आणि लवकर सुलीवर चढवा. अशा प्रकारे राजाच्या सिपाही आज्ञा पाळतात. मग ताबडतोब सुली तयार करतात आणि जाऊन वृद्ध स्त्रीची बहू दरबारात घेऊन येतात. मग राजा बहूला विचारतो, "तुझी सासू खरे सांगते का? तू आपल्या 3ही मुली जिवंत खाल्ल्या आहेस का?" पण राजाचे बोलणे ऐकून ती बहू गप्प राहते, डोके खाली वाकून उभी राहते. मग बहूला गप्प पाहून राजाला विश्वास बसतो. मग राजा ताबडतोब आपल्या सिपाह्यांना त्या बहूला सुलीवर चढवण्याचा आदेश देतो. मग सिपाही तिला घेऊन चौराह्यावर जातात. तेथे राजा आणि इतर लोकही जमलेले असतात. भगवान शिव म्हणाले, "पार्वती, इकडे बहूला सुली चढवण्याची तयारी सुरू असते." तिकडे तिचा पतीही घरात पोहोचतो आणि तो घरात जाऊन पाहतो की घरात आई आणि पत्नी नाहीत, घरावर ताळे लागले आहे. मग तो आणखी त्रास होतो आणि मग शेजाऱ्यांना विचारतो. तेव्हा शेजारी सांगतात की तुझी आई आणि बहू राजाने दरबारात बोलावले आहे. मग त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा घाबरून राजाच्या दरबाराकडे धावतो. तेथे जाऊन त्याला कळते की त्याची पत्नी सुलीवर चढवण्यासाठी चौराह्यावर नेली आहे. मग तो त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा वेगाने धावत त्या चौराह्यावर पोहोचतो. मग जसा चौराह्यावर पोहोचतो तसा काय पाहतो की चौराह्यावर राजा आणि सगळी प्रजा जमली आहे आणि काही क्षणात त्याची पत्नी सुलीवर चढवली जाणार आहे. मग तो त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा ताबडतोब राजासमोर जाऊन उभा राहतो आणि हात जोडून प्रार्थना करतो, "महाराज, दया करा. काही वेळासाठी माझ्या पत्नीला सुलीवर चढवण्यापासून थांबवा. मला एकदा आपल्या आई आणि पत्नीला खरी गोष्ट विचारू द्या. जर मी स्वतः सांगेन की तिला सुलीवर चढवा." अशा प्रकारे राजाला काही दया येते आणि तो राजा आपल्या सिपाह्यांना काही वेळासाठी सुलीवर चढवण्याचा आदेश थांबवतो. मग तो त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा आपल्या आईला विचारतो, "आई, भगवानासाठी खरे सांग." तेव्हा वृद्ध स्त्री आपल्या बेट्यालाही खोटे बोलते आणि त्याला म्हणते, "हो, तुझी बहू डायन आहे. तुझ्या बहूने तुझ्या 3ही मुली खाल्ल्या आहेत." पण त्या वृद्ध स्त्रीच्या बेट्याला आपल्या आईवर विश्वास बसत नाही. कारण तो जाणतो की त्याची पत्नी खूप चांगली आहे, संस्कारी आहे, कधी खोटे बोलत नाही, आईची खूप सेवा करते, मुलांना पाहण्यासाठी दिवसरात्र तळमळते. मग अशी आई आपल्या मुलांना खाऊन डायन कशी होऊ शकते? असा विचार करून त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा आपल्या पत्नीला शपथ देऊन विचारतो की "तू मला खरे सांग, मला खोटे बोलू नकोस." अशा प्रकारे त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाच्या बहू सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी गोष्ट आपल्या पतीला सांगते. पण कोणीही तिच्या गोष्टी खरी मांडण्यास तयार नसते. मग ती म्हणते, "सत्य काय आहे हे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पहा." आणि ती आपल्या मुलींना प्रेमाने हाक मारते, "निंबावली माझी बिटिया, संकटात माझी रक्षा करा. जिरावंती माझी बिटिया, संकटात माझी रक्षा करा. आमवंती माझी बिटिया, संकटात माझी रक्षा करा." भगवान शिव म्हणाले, "पार्वती, जशी त्या बहूने आपल्या 3ही मुलींना आठवले, त्या 3ही मुली जंगलातून धावत येतात आणि आपल्या आईजवळ येऊन चिकटून जातात. मग त्या 3ही मुलींना पाहून त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला सत्याचा पत्ता लागतो. इकडे राजालाही समजते आणि सगळ्या लोकांनाही सत्य कळते. राजा क्रोधित होऊन त्या वृद्ध स्त्रीला विचारतो, "आता तर बुडी, सत्य गोष्ट काय आहे?" इकडे राजाचे तेवर पाहून वृद्ध स्त्रीला थरथर कापते. तिला सत्य सांगावेच लागते आणि मग सत्य गोष्ट कळल्यावर राजा त्या वृद्ध स्त्रीला चढवतो आणि बहूला सोडण्याचा आदेश देतो. आणि त्या बहूच्या संस्कारांना पाहून राजा खूप खुश होतो आणि त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला म्हणतो, "आजपासून तुला दुसऱ्या गावात जाण्याची काही गरज नाही. मी तुला याच गावात काम देईन. तू आपल्या पत्नी आणि मुलींना घेऊन आमच्याकडे सुखाने राहा." त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा राजाला हात जोडून म्हणतो, "आपली मोठी कृपा झाली महाराज." त्यानंतर त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा आपल्या पत्नी आणि 3ही मुलींना घेऊन घरात येतो.
ती बहू खूप संस्कारी होती, लक्ष्मीची उपासक होती. आणि मग ती आपल्या पती आणि आपल्या मुलींसोबत घरात पोहोचून लक्ष्मीचे स्मरण करून रात्री झोपते. इकडे लक्ष्मी तिच्या स्वप्नात येते आणि म्हणते, बेटी, तू आतापर्यंत आपले जीवन गरिबीत काढले आहेस, पण तू चिंता करू नकोस. आज मी तुला सांगते की तुझ्या जीवनात गरिबी का आली. तुझ्या ससुराळ्यात येण्यापूर्वी हे घर समृद्ध होते. पण जशी तू या घरात आपला पाऊल ठेवलेस तशी या घरात गरिबी आली. शेवटी यामागे कारण काय होते? लक्ष्मी त्या बहूला म्हणते, बेटी, नेहमी लक्षात ठेव, जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर बहू बनून ससुराळ्यात जाते आणि तिच्या ससुराळ्यात जर ती 3 गोष्टी घेऊन जाते, तर समजून घे की घरपरिवारात अशांती पसरते आणि त्याचा परिणाम तिच्या सुहागावरही होतो. घरात गरिबी येते. म्हणून कधीही कोणत्याही मुलीने लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरून ससुराळासाठी या 3 गोष्टी कधीही घेऊन जाऊ नयेत. पहिली गोष्ट चुल्हा. लग्नानंतर रसोईची रीत असते. त्या रीतीत मुलगी माहेरून दिलेल्या चुल्ह्याचा वापर करते. पण नेहमी लक्षात ठेव, जर कोणतीही नवविवाहित वधू आपल्या माहेरून चुल्हा घेऊन ससुराळात प्रवेश करते, तर सरळ तिच्या गृहस्थीवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे भाग्याची देवता रुसते आणि घरात गरिबी येते. आता लक्ष्मी दुसरी गोष्ट सांगते. बेटी, दुसरी गोष्ट आहे मीठ. मिठाचे काम गोष्टींना मीठकट्टा करणे असते. जेव्हा मुली लग्नानंतर माहेरून ससुराळीच्या दिशेने प्रवेश करतात, तेव्हा तिचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, सर्वात चांगल्या पद्धतीने बोलणे आणि जे काही नाते तिच्याशी जोडले आहे, त्या सर्व नात्यांमध्ये गोडवा घालणे. अशा वेळी नवविवाहित वधू मीठ घेऊन ससुराळात प्रवेश करेल तर नाते बिघडते आणि तिच्याशी जोडलेले प्रत्येक नाते मीठकट्ट्या स्वरूपाचे होते. नेहमी लक्षात ठेव, जर नवविवाहित बहू आपल्या माहेरून मिठासारखी कोणतीही वस्तू आपल्या ससुराळात घेऊन जाते, तर तिचा सन्मान आजीवन आपल्या माहेरच्या लोकांसाठी जोडलेला राहतो. पण तिचा संबंध आपल्या ससुराळवाल्यांशी कधीही योग्य पद्धतीने जोडला जात नाही आणि ते नाते कधीही गोड बनत नाही. म्हणून कोणत्याही मुलीने विदा होताना मीठ घेऊन येऊ नये. आता तिसरी गोष्ट ती गोष्ट बहूला सांगते. लक्ष्मी म्हणते, बेटी, तिसरी गोष्ट आहे आचार. आई वडील मुलींना लग्नानंतर विदा करताना तिच्या आवडत्या आचार बनवून पाठवतात. पण नेहमी लक्षात ठेवा, आचार खाण्यास खट्टा असतो. तसेच तो पती पत्नीच्या नात्यातही खटास निर्माण करतो, कुटुंबातही खटास निर्माण करतो. कधी कधी ही खटास इतकी गहिरवी जाते की पती किंवा पत्नीपैकी कोणाची तरी मृत्यू होतो. म्हणून या गोष्टीचा ख्याल ठेवा की लग्नानंतर विदा होताना आपल्या माहेरून कधीही आचारासारखी कोणतीही वस्तू घेऊन येऊ नये. आणि जेव्हा तुझा लग्न झाला तेव्हा तुझ्या आईवडिलांनी ही तिन्ही गोष्टी तुला दिली होत्या, ज्यामुळे तुझ्या घरात अशांती राहिली आणि तुझ्या घरात गरिबी आली. तुझ्यावर भाग्याची देवता रुसली. पण तुझे संस्कार खूप चांगले होते. तू कधीही आपल्या सासूला कोणतेही उत्तर दिले नाहीस. तुझ्या सासूने तुला प्रताडित केले, ज्याच्या कर्मांचे फळ तिला नक्की मिळाले. आणि तुझ्या सुशील स्वभावामुळे, तुझ्या संस्कारांमुळे मी तुला आशीर्वाद देते की आजपासून कधीही तुझ्या घरात गरिबी राहणार नाही आणि तुम्हा दोघांचे जीवन पूर्णपणे सुखद होईल. लक्ष्मी इतके बोलून अदृश्य होते. इकडे त्या बहूचे डोळे उघडतात आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागते. रात्रभर त्या बहूला झोप येत नाही. आता जशी सकाळ होते तशी राजाच्या सिपाही सकाळ होताच त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला बोलावण्यासाठी येतात आणि म्हणतात, चला, राजाने तुम्हाला बोलावले आहे. जसा तो वृद्ध स्त्रीचा मुलगा राजाच्या दरबारात पोहोचतो, कारण लक्ष्मीची कृपा झाली होती म्हणून राजा आपल्या दिलेल्या वचनानुसार त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला आपल्या राज्यात एक चांगली नोकरी देतो. आणि मग मोठ्या इमानदारीने तो वृद्ध स्त्रीचा मुलगा त्या राजाच्या येथे नोकरी करतो आणि आपल्या पत्नी तसेच तिन्ही मुलींसोबत सुख शांतीने जीवन जगतो. भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा पहिला प्रश्न होता की बहूला त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा मिळते. तर समजून घे, जी सासू आपल्या बहूला त्रास देते, नेहमी घरात कलह उत्पन्न करते, अशा सासूला तिच्या कर्मांच्या आधारे सुलीवर चढवले जाते, जसे की त्या वृद्ध स्त्रीला चढवले गेले. ती म्हणते की मला सोडा, आता मी कधीही आपल्या बहूला त्रास देणार नाही. पण तिला सोडले जात नाही, तिला शिक्षा भोगावीच लागते. भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता तुझा दुसरा प्रश्न होता, कोणती स्त्री ससुराळात पाऊल ठेवताच गरिबी येते. तर समजून घे, कधीही लग्न झाल्यानंतर कोणत्याही नवविवाहित वधूने आपल्या माहेरून या 3 गोष्टी कधीही आपल्या ससुराळासाठी विदा होताना घेऊन येऊ नयेत. नंबर 1 चुल्हा, नंबर 2 मीठ, नंबर 3 आचार. जर ही 3 गोष्टी कोणतीही नवविवाहित वधू आपल्या माहेरून ससुराळात घेऊन जाते, तर भाग्याची देवता रुसते आणि तिच्या जीवनात गरिबी येते.